खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद सुरू आहे, तेथे थेट जाऊया। राहुल गांधींनी मुलाखतीमध्ये सांगितले की महाराष्ट्राची निवडणूक ही पूर्णपणे एका मॅच फिक्सिंग सारखी निवडणूक फिक्स होती। निवडणूक चोरण्याचा प्रयत्न भाजपने केला आणि 5 मुद्दे त्यांनी सांगितले, म्हणजे अगदी आयुक्तांच्या निवडीपासून ते मग जिथे भाजप जिंकू शकतं तिथे कशा प्रकारे बोगस मतदार कसे ऍड केले, असं सगळं त्यांनी या लेखामध्ये मी सुद्धा हे वारंवार सांगत आलेलो आहे। आणि महाराष्ट्राची निवडणूक विधानसभेची ही अमित शहा यांनी त्यांची स्वतःची निवडणूक किंवा प्रत्यक्ष मोदींची निवडणूक आहे अशा पद्धतीने ते लढले। आपल्याला लक्षात आलं असेल की वाराणसी लोकसभेच्या निवडणुकीत सुरुवातीचे 2 तास मोदी हे पिछाडीवर होते आणि त्यानंतर मतमोजणी थांबवण्यात आली आणि मतमोजणी केंद्रावरची लाईट घालवण्यात आली, इलेक्ट्रिसिटी सप्लाय बंद केली। त्याचा परिणाम ईव्हीएम मशीनवर डाटा उडाला गेला, नवीन मशीन आणल्या, दिल्लीतून यंत्रणा आली। मोदींचा पराभव वाराणसीत झाला होता जवळ, पण 2 तास हा या लोकांनी गोंधळ घातला, मतमोजणी हायजॅक केली। तोच प्रकार महाराष्ट्राची निवडणूक राहुल गांधी म्हणतात, आम्ही सगळे म्हणतो त्याप्रमाणे हा विजय खेचला नाही तर चोरला, हायजॅक केला। निवडणूक यंत्रणा ताब्यात घेतली, निवडणूक आयुक्त ताब्यात घेतले, त्या पद्धतीने नेमणुका झाल्या। ईव्हीएम मशीनची तर समस्या आहेच, हा शेवटच्या 2 तासामध्ये 60 ते 65 लाख मतदान अचानक वाढवलं गेलं। हे सगळं एक ज्याला सेटिंग म्हणतो आपण, त्या पद्धतीनं झालं। आणि राहुल गांधींनी हा प्रश्न आंतरराष्ट्रीय मंचावरती नेला। हिंदुस्थानची लोकशाही किती खतरनाक वळणावर आहे हे त्याच्यामुळे जगाला कळलं। आणि या जगात नरेंद्र मोदी पंतप्रधान आणि आपल्या सरकारला जो अपमान सहन करावा लागतोय अनेक ठिकाणी, त्याचं हे कारण आहे की हे लोक लोकशाही मानत नाहीत, हे लोक हुकुमशाही प्रवृत्तीनं काम करतात, हे लोक निष्पक्ष निवडणुका करत नाहीत। हे अख्ख्या जगामध्ये देशाची बदनामी झाल्यामुळे नरेंद्र मोदी असेल आणि आपला देश असेल त्या देशाची प्रतिष्ठा धुळ्या मिळाली। राऊत साहेब, राज्यातला विषय आहे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात नेमकं काय आहे, कारण काल उद्धव ठाकरे असं म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल। प्रश्न होता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचा। माननीय उद्धव ठाकरे जे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत आणि जी मूळ शिवसेना माननीय बाळासाहेब ठाकरे त्याचे सर्वेसर्वा आहेत, तुमच्याच प्रश्नाला त्यांनी काल उत्तर दिलं की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे आहे ते होईल। मी फक्त संदेश देणार नाही तर बातमी दे, अशा प्रकारचं स्पष्ट मत त्याने एकदा व्यक्त केल्यावर तुमच्या मनात शंका का असायला पाहिजे? आमच्या सगळ्यांच्या मनात आहे, जे जनतेच्या मनात आहे, मराठी जनतेच्या मनात आहे। महाराष्ट्र म्हणजे मराठी माणूस, भाजपा नाही, तोपर्यंतचा पक्ष आहे, तो शेटजींचा पक्ष आहे। त्यांना मराठी माणूस, महाराष्ट्र, अस्मिता, 106 हुतात्मे, बेळगाव, कारवार नाही, ते व्यापारी आहेत। आणि उरलेले जे सगळे आम्ही लोक आहोत हे 106 हुतात्म्यांच्या बलिदानाशी बांधिलकी ठेवून काम करणारे आहोत। प्रबोधनकार ठाकरे, माननीय बाळासाहेब ठाकरे, आम्ही सगळे त्यांचे चेले आहोत ना। तर अशा वेळेला महाराष्ट्राच्या हितासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अनेक पक्ष आपल्या विचारधारा, मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले, आपण पाहिलं असेल। तेव्हा मराठी माणसाचा विजय झाला, मुंबई आपल्याला मिळाली। मला वाटतं त्याच प्रकारचं वातावरण भारतीय जनता पक्षानं आता या महाराष्ट्रात निर्माण केल्यामुळे मराठी अस्मितेसाठी
लढणारे, संघर्ष करणारे मराठी माणसाचा आवाज हाच महाराष्ट्राचा आवाज आहे असं सांगणाऱ्या सगळ्यांना एकत्र यावं लागतं. फ्रंट पेजवर आज दोन भावांचा फोटो अनेक वर्षांनंतर, अनेक दिवसांनंतर पाहायला मिळाला. त्यामुळे जवळपास फिक्स झालंय असं चित्र निर्माण झालं. तुम्ही चित्र निर्माण करा. राऊत साहेब, तुम्ही म्हणाला की याचं कारण असं आहे की तुमच्याही मनात तेच आहे ना, एक मराठी माणूस म्हणून कोणाच्या मनात नाही की सगळ्यांनी एकत्र यावं. आणि हे जे महाराष्ट्र द्रोही आहे, ज्यांचं मुख्य केंद्र या महाराष्ट्र द्रोह्यांचं सुरत आणि अहमदाबाद आहे आणि जे दिल्लीत बसले आहेत, त्यांचा पाडाव करावा हे कोणाला वाटणार? आम्हाला सगळ्यांना वाटते, आम्ही त्या मताच्या. नाही राऊत साहेब, पण मनसेचे काही नेते असं म्हणतायत की 2014ला जेव्हा भाजपने शिवसेनेबरोबर युती तोडली, ही मागे 2017ला सुद्धा महापालिका निवडणुकीच्या वेळेस युती तुटली. कोण काय म्हणताय महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं. बघा, कोण काय मागच्या गोष्टी खाजवत बसल्यात त्यात मला इंटरेस्ट नाही. ज्याला सकारात्मक पाऊल टाकायचं आहे तो मागे वळून पाहत नाही. आम्ही मागे वळून पाहत नाही, लक्षात घ्या. आम्ही अजिबात मागे वळून पाहत नाही, आम्ही भविष्य पाहतो. ते 2014ला काय झालं, 1918ला काय झालं, 1857च्या बंडामध्ये तुमचा विचार असा होता. मागे 2017ला सुद्धा महापालिका निवडणुकीच्या वेळेस युती तुटली. कोण काय म्हणताय महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं. बघा, कोण काय मागच्या गोष्टी खाजवत बसल्यात त्यात मला इंटरेस्ट नाही. ज्याला सकारात्मक पाऊल टाकायचं आहे तो मागे वळून पाहत नाही. आम्ही मागे वळून पाहत नाही, लक्षात घ्या. आम्ही अजिबात मागे वळून पाहत नाही, आम्ही भविष्य पाहतो. ते 2014ला काय झालं, 1918ला काय झालं, 1857च्या बंडामध्ये तुमचा विचार असा होता. 1622ला मग असं होतं. किती मागे जाणार आहात तुम्ही? किती मागे जाणार? आमची भूमिका स्पष्ट आहे की भविष्याकडे पहा. आज या महाराष्ट्राचा उज्ज्वल भूतकाळ असताना या राज्याचं वर्तमान आणि भविष्य खतम करण्याचं काम यशवंत गट, देवेंद्र फडणवीस, अमित शहा हे सगळे लोक करतायत. नाही, पण महायुतीतले कोणी नेते त्यावर काही ठोस भाष्य करत नाहीये. फडणवीसांची प्रतिक्रिया आली आहे की जर दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्यावर, म्हणजे ते कौटुंबिक आहे, त्यावर पुढे काय बोलणार, पण पुढचं जे काय आहे माझं राजकीय ज्ञान आहे आणि पुढे तुम्हाला कळेलच की योग्य वेळेस राजकीय ज्ञान त्यांचा आघातच आहे. श्रीकृष्णाने भगवद्गीता लिहिली, तो एक महान ग्रंथ होता. त्यानंतर फडणवीस नवीन गीता लिहिणार आहेत ना. बाकी सगळे या राज्यामध्ये मूर्ख आहेत. आम्हाला माहिती आहे राजकारण, त्यांच्या आधीपासून आम्ही या राज्याचं राजकारण बघतो. फक्त आम्हाला कोणी नरेंद्र मोदी आणि अमित शहानी, बरं का, त्यांच्या मेहरबानीने आम्ही मुख्यमंत्री झालो नाही, एवढंच. पण मुख्यमंत्री होणं म्हणजे फक्त राजकारण कळणं असं होत नाही. आणि हाताशी यंत्रणा असणं, पोलीस, ईडी, सीबीआय म्हणजे मी सर्व असं होत नाही. तात्पुरती व्यवस्था आहे. आपल्याला जे मिळालेलं आहे ते संयमानं सांभाळा. रावसाहेब, एक इंटरव्ह्यू आला आहे आज राहुल गांधींच्याही इंटरव्ह्यूवर तुम्ही म्हणालात, माल्याचा इंटरव्ह्यू आला आहे, माल्याचा, ज्यात त्यांनी असं म्हटलं आहे की मी देशाबाहेर जातोय. हे मी त्यावेळेस तत्कालीन, पण ही काही नवीन गोष्ट नाहीये. अर्थमंत्री त्यांनी वारंवार सांगितलेलं आहे. पहिल्यांदा असं नाही, पहिल्यांदा नाही, हे वारंवार समोर आलेलं आहे की अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या कानावर घालून ते गेले की मी लंडनला चालले. आणि संसदेमध्ये याच्यावरती नंतर विजय मल्ल्याकडून आतापर्यंत 14,000 कोटी रुपये वसूल केले असं अर्थ खात्यानं उत्तर दिलं. मूळ कर्ज किती आहे? 7,000 की 9,000? 7 ते 9. आणि वसूल किती केले? 14,000. ज्याच्याकडून 14,000 कोटी आपण ऑलरेडी वसूल केलेले आहात 7,000 कोटीच्या बदल्यात. मग विजय मल्ल्या गुन्हेगार आहे की नाही त्याच्यावरती सरकारने खुलासा करायला पाहिजे. लाडक्या बहिणीमुळे राज्यातले अनाथ मुलं हे वाऱ्यावर, कारण बाल संगोपन योजना याला पैसे राज्य सरकारने दिले नाही. त्याच्यावरती एसएनसी गटाचे जे नेते आहेत, शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री असलेले उपमुख्यमंत्री,
त्यांनी ह्याच्यावरती भाष्य करणं गरजेचं आहे. सर्व योजना सामाजिक न्यायाच्या, गोरगरिबांच्या, वृद्धांच्या रद्द करून तो सगळा पैसा फक्त मतं विकत घेण्यासाठी वापरला जातोय. अनाथ मुलांना सुद्धा तुम्ही सोडत नाही. हा, आश्रमशाळा त्याचे पैसे वळवले, आश्रमशाळांचे पैसे आपण वळवले. गोरगरिबांच्या, दलितांच्या वसतिगृहाला लागणारा खर्च जो आहे त्याचे पैसे आपण वळवले. तुमच्याकडे पैसे नाही तर सोबत कशाला करता? तुम्ही सांगा ना, ही योजना निवडणुकीपुरती होती आणि पुढल्या निवडणुकीला 3 महिने आम्ही परत निवडणुका ही योजना सुरू करू. तुम्ही स्पष्ट सांगा. चला, धन्यवाद. आप बताइए क्या है आपका? तो हिंदी में जानना चाहेंगे। राहुल गांधी ने कहा कि महाराष्ट्र इलेक्शन में एक ब्लूप्रिंट बनाया गया था धांधली करने का, जिसको उन्होंने 5 स्टेप भी बताया गया। ऐसा है कि राहुल गांधी जी ने ये बात अंतर्राष्ट्रीय मंच पर भी कही. बार बार हम सब लोग ये बात दोहराते हैं कि महाराष्ट्र का चुनाव इस प्रकार से, वो चुनाव हुआ ही नहीं. मैं कहता हूँ 2024 का महाराष्ट्र का चुनाव हुआ ही नहीं है, चुनाव हाईजैक कर दिया. अमित शाह ने, देवेंद्र फडणवीस और मोदी, उनका प्रतिष्ठा का विषय था. इसलिए कि अगर हमारी सरकार आ रही थी तो गौतम अडानी के धारावी से लेकर सभी ठेके, कॉन्ट्रैक्ट रद्द हो जाते. ये डर से गौतम अडानी, अमित शाह और देवेंद्र फडणवीस ने ये चुनाव हाईजैक किया. विजय को खरीद लिया ये लोगों ने पैसे से, ताकत पर. 60 लाख बोगस वोटर्स 2 घंटे में कहां से आ गए, आप मुझे बताइए. उसी तरह से राज्य का और देश का चुनाव आयोग का चयन हो गया. सब कुछ अपने हिसाब से कर दिया, क्योंकि महाराष्ट्र का चुनाव हाईजैक करना है. और इसलिए कि गौतम अडानी का जो यहाँ सब जो घोटाले चल रहे हैं उसको प्रोटेक्शन मिले. अगर हम लोग आते तो धारावी का कॉन्ट्रैक्ट रद्द कर, बस, बाकी कुछ नहीं. राहुल साहब, राज ठाकरे, उद्धव ठाकरे एक साथ आएंगे, ऐसी महाराष्ट्र के और देश की राजनीति में चर्चा है. उद्धव ठाकरे ने साफ कह दिया है कि महाराष्ट्र की जनता के मन में जो है वो जरूर होगा. अगर हमारे पार्टी के मुखिया, प्रमुख, पार्टी चीफ उद्धव ठाकरे जी ने एक बात कही है साफ शब्दों में कि जो महाराष्ट्र के मन में है, जनता के मन में है, कोई निर्णय हो, तो उसका मतलब आप समझ लीजिए. आप बार बार ये प्रश्न सवाल पूछते हो, उसका जवाब एक ही है जो कल उद्धव ठाकरे साहब ने दिया. लेकिन ये कब होगा कि हम देख सकेंगे कि 2 भाई महाराष्ट्र की राजनीति में एक साथ आए हैं? आ जाएंगे ना. आप एक डेट फिक्स कर लीजिए, आप सब मिलकर एक डेट फिक्स कर लीजिए, हमें डेट दे दीजिए. ये डेट हम दोनों को दे देंगे. नहीं, उद्धव ठाकरे ने कहा कि वो खबर वो खुद दे देंगे ना. आप डेट दीजिए, उस डेट को खबर आ जाएगी. विजय माल्या ने कहा है कि